बोलवलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद. 40% असले तर होते का? 40% सांगा. ते थोडं सांगा त्याला काही कमी असलेली हा, आणि कमीत कमी 40. आणि अजून एक सर, त्याच्यामध्ये फार मोठा घोड उलाले किंवा जास्त आपण प्रमाणपत्र असलं तर त्याला 2000 शासन पगार देते आहे, आणि कमी असला तर त्याला देणार नाही. 40% वाल्याला जेवढी पगार आहे तेवढीच पगार 90% वाल्याला आहे, तेवढीच पगार 100% वाल्याला आहे. आणि कमी अपंगत्व असलेलं चांगलं सर माझ्यासारख्या पोरासाठी. का म्हणाला माहित आहे का, 40% अपंगत्व असलं तर त्याला पगार चालू होत्या, 40% असलं तर त्याला नोकरी भेटते, 40% असलं तर त्याला पोरगी सुद्धा भेटते, 100% आणि हा आमचा दुर्दैव आहे सर. यासाठी कमीत कमी 40% अपंगत्व असणं गरजेचं आहे. सर 45 घ्या, सर 50 घ्या, सर 60 घ्या, काही फायदा नाही. कमीत कमी 40% असणं गरजेचं आहे. 30%, 32% जर आलं सर त्यासाठी मी एक पर्याय काढला. आपलं जे लातूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आहे ना, तिथे जज मॅडम थोडे आपले चांगले ओळखीचे येतं, त्यांनी दर 8 महिन्याला एक मीटिंग बोलवते सर. जिथं जिथं निकाल पेंडिंग येतं तिथं मी प्रश्न मांडला बा 30% आम्हाला काही भेटणं झालंय. काय भेटणं झालं तुम्हाला ते सांगतो. 30% अपंगासाठी ग्राह्य धरत नाही, बरोबर आहे, शासनासाठी. आणि इकडून 30%मुळे त्याचं फिटनेस सर्टिफिकेट हुकतंय सर. म्हणजे त्या इकडून बी गेलं आणि तिकडून बी गेलं. त्यासाठी आपण प्रमाणपत्र निघतच नसेल तर डॉक्टरांनी जा बाबा तू निघत नाही म्हणून सांगावं. 30% देऊन त्याचं फिटनेस सर्टिफिकेट कॅन्सल. पुन्हा त्याला लायसन भेटत नाही, पुन्हा त्याला नाव ठेवते. बघत बघत आमचं पद बघतो म्हणते. म्हणजे एक तर नाव ठेवायचं बी गेलं, वरून प्रमाणपत्र बी गेलं, आणि सगळे धोके असले झाले. त्याच्यामुळं कमीत कमी 40% आपण गरजेचं आहे. हा, ज्याचं कमी भेटतंय त्याच्यात मी कोर्टात चालला होतं. कोर्टाचा निकाल कसा असते तुमच्या सगळ्याला माहितच आहे. त्याच्यामुळे ते बी काम प्रोसेसिंग मध्ये आहे समजा. आणि सर आज माझा वाढदिवस पण आहे, तर त्यासाठी मी आता ते प्रतिमा शाळेमध्ये मुलांमध्ये साजरा करून आलो. आमच्यासाठी पण येत नाही तर पण आम्हाला सगळ्यासाठी जावं सर्वांनी मला साथ दिली, तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद दिला. मला मी 5 मिनिटं वेळ बोलायची संधी दिली. असं जर 5-5 मिनिटं मला प्रत्येक ठिकाणी भेटताना मी आपण काही ना काही मिळवून देत असतो, पण हे बोलायला देत सर तुम्ही